नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे पंकज आता त्या भिकाऱ्याला म्हणत असतो, सर तुम्ही एवढे एज्युकेटेड आहात. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागतो, हे बघ, एज्युकेशन, प्रोफेशनल ही सगळी तत्त्व जर आपण बाजूला ठेवली ना, तरच आपण निस्वार्थीपणे हा धंदा करू शकतो. तेव्हा पंकज म्हणू लागतो, म्हणजे हा धंदा आहे? त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, हो. आणि एकदा का यात माणसाने आपल्याला झोकून दिलं की पैसाच पैसा असतो. आता पंकज मात्र खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो, सर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, ऐकाल? आजचा दिवस मला तुमच्याबरोबर भीक मागू द्या ना सर, प्लीज. तेव्हा सत्याला मात्र जोराचं हसू येऊ लागतं. आता सत्या मात्र या फुसक्याला जोरजोरात हसत असतो. त्यावर लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, बरं ठीक आहे, आजच्या दिवस माझ्याबरोबर तू माझ्या एरियात भीक मागू शकतो, पण हां, तुला काही स्टेप शिकाव्या लागतील. कसं आहे ना, भीक मागणं सुद्धा जमलं पाहिजे माणसाला, तरच लोक भीक देतात. तेव्हा पंकज म्हणू लागतो, त्यासाठी पण स्टेप असतात का सर? मग कुठल्या स्टेप फॉलो करायच्यात? प्लीज मला सांगा ना सर, मला ना हे भीक मागणं जमत नाही, प्लीज सर. तेव्हा लगेच आता तो भिकारी असा हात पुढे करतो आणि म्हणू लागतो, थांब 1 मिनिट, आधी तुला या छोट्या चड्डीवरती कोणी भीक देणार नाही, तुला तुझा होलिया बदलावा लागेल. त्यावर पंकज म्हणू लागतो, म्हणजे काय करावं लागेल सर? तेव्हा लगेच तो भिकारी आपल्या गाठोड्यातनं एक पांढऱ्या रंगाचा पायजामा असतो तो काढतो आणि पंकजला म्हणू लागतो, धर, हा पायजामा घाल, म्हणजे कसं तू अगदी प्रोफेशनल भिकारी वाटशील. आता पटकन पंकज तो पायजामा घालून घेतो आणि म्हणू लागतो, सर आता कसं दिसतोय मी? इकडनं सत्या मात्र या पुसक्याला जोरजोरात हसत असतो. बघ बघ पुसक्या, आईबापांना भिकारी म्हणतो काय? आता बघ भिकारी होऊन तुझी कशी वाट लागते ते, असे म्हणत सत्याला खूप हसू येत असतं. त्याच वेळेस आता पंकजच्या हातात कटोरा देत तो भिकारी म्हणू लागतो, चल आता स्टेप फॉलो कर, मी जसं म्हणेल ना तसंच तुला म्हणायचं बरं का, तरच तुला भीक देतील. आता लगेच तो भिकारी असे हात पुढे करतो, ए माय, खूप दिवसापासनं काही खाल्लं नाही ग, काहीतरी खायला दे ना ग माय, अशी ॲक्शन करून आता पंकजला दाखवू लागतो. तेव्हा पंकज लागतो, असं म्हणायचं? अरे बापरे, जरा कठीणच वाटतंय ना. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागतो, कठीण जरी असलं तरी असं म्हटलं की लगेच समोरच्या बायका भीक देतात. लगेच बाई दिसली की ओरडायला लागायचं, ए माय, 2 दिवसापासनं काही खाल्लं नाही, मला भीक दे माय, तुझ्या घरात भरभराट होईल, पैसा पाणी येईल, असं जर म्हटलं की माय खुश होते आणि लगेच आपल्याला भीक देते. चल पटकन ट्रायल करून दाखव बरं. आता लगेच पंकज असे हात पुढे करतो, ए माय, आता जणू काही बकरीवाणीच आवाज काढू लागतो. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, ए तू भिकारी आहे का बकरी आहे? नीट आवाज काढ, अशाने तुला कोणी भीक फेकणार नाही, चल पटकन नीट आवाज काढ. आता पंकज मात्र त्या भिकाऱ्याने सांगितलेल्या सगळ्या काही स्टेप फॉलो करत असतो. आता पंकजलाही छान जमलेलं असतं. तेव्हा लगेच सत्या मात्र जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस तो भिकारी म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, तुला आता स्टेप जमल्यात, आता चल आपल्याला निघायचं आहे. तेव्हा पंकज म्हणू लागतो, कुठे? त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, कुठे म्हणजे? अरे घरोघरी भीक मागायचंय ना, मग चल पटकन माझ्याबरोबर चल, आज तू माझ्याबरोबर भीक मागूनच दाखव. असे म्हणत दोघेही भिकारी बनून आता तिकडे भीक मागण्यासाठी घरोघरी निघालेले असतात. सत्या मात्र दोघांचा पाठलाग करतच निघालेला असतो. तर इकडे घरी आता आजी, निरुपा आणि मीरा तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा अगं आम्ही तिकडे नर्मदा परिक्रमा करत होतो ना, तेव्हा खूप थंडी होती, आणि मग काय बाबा, मी हा स्वेटर घेतला, कसा आहे ग मीरा बघ तरी. तेव्हा मीरा तो स्वेटर हातात घेते आणि लागते, आजी कसला भारी कलर आहे ना, 1 नंबर, आणि उभंही छान वाटते बरं का. आता निरुपा मात्र नाक डोळे मोडत असते, कारण म्हातारीने आपल्यासाठी काही आणलं नाही ना, सारखी बॅगीकडे डोळे वटारून बघत असते, काही आणलंय की नाही म्हातारीने, एवढ्यावरच टपून असते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, मीरा खरंच इतकं काही घेण्यासारखं होतं तिकडे, फक्त या पिशव्यांचं ओझं असतं बाई, सारखे लोक खरेदी करत असतात. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी पण एवढं सगळं खरेदी करायचं आणि एवढं सामान वाहत बसायचं, किती बोजा झाला असेल ना तुम्हाला. त्यावर आजी म्हणू लागते, नाही या मीरा, अगं बरीचशी पोरं होती तिकडे, ती म्हाताऱ्या माणसांचं सामान उचलून पुढे नेऊन द्यायची, खरंच खूप चांगली होती ग, इतरांच्या मदतीला धावणारी होती. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, सासूबाई अहो तिकडे साड्यांची दुकानं नव्हती का, साड्या आणल्या असते ना तुम्ही. त्यावर आजी मला लागते, गप्पा गाईस का निरुपा,
अगं मी तीर्थयात्रेला गेले होते, तुमच्यासारखी मॉलमध्ये फिरायला नाही. कुठे गेलं की साड्या बघायच्या आणि लगेच उचलायच्या, असं नसतं माझं. त्यामुळे मी काय बी आणलेलं नाही. उगाच डोळे वाटारून बघू नको. तेवढ्यात आता आजीला सत्याचा फोन येतो. आता मात्र या दोघींजवळ जर बोललं तर यांना डाऊट येईल किंवा काही ऐकू येईल, म्हणून आजी लगेच आता मीरा म्हणू लागते. मीरा, अगं माझा ना महत्त्वाचा कॉल आलाय, मी आलेच हा, असे म्हणत आजी जरा बाजूला जाते आणि पटकन फोन उचलते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजे अगं आपण जे ठरवलं होतं ते झालं. हा फुसक्या एकदम प्रोफेशनल भिकारी बनून भीक मागतोय. तुला जर हा पिक्चर लाईव्ह बघायचा असेल तर मी पाठवलेल्या लोकेशनवर लगेच निघून ये. अगं अशी कशी धमाल येणार आहे हा पिक्चर बघून. तेव्हा आजी म्हणू लागते, बरं ठीक आहे, लगेच लोकेशन पाठव, मी निघतेच तिकडे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजे आपण ठरवलं होतं त्यापेक्षा भयंकर भिकारी झाला हा फुसक्या. या फुसक्याची आता चांगलीच जिरणार आहे, तू बघच आजे. तेव्हा आजी म्हणू लागते, बरोबर सत्या, तुझ्या धूमकेतूला संशय येण्याआधी फोन ठेव, सारखी इकडं माझ्याकडे बघायली. चल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बरोबर, धूमकेतूला संशय जर आला ना तर आपलं काही खरं नाही, ठेव आजी फोन, असे म्हणत सत्या फोन ठेवतो. त्याच वेळेस आता आजी पुन्हा निरूपा आणि मीराजवळ येते. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा कसं आहे ना, आता मला ना एक खूप महत्त्वाचं काम आलं आहे, मी खूप बिझी आहे. तू ना हा प्रसाद समद्यांना वाढ बरं का, मी आलेच, असे म्हणत आजी आपली बॅग उचलते आणि धावतच रूममध्ये निघून जाते. आता निरूपा मीरा दोघीही आजीकडे बघू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बरं झालं ही म्हातारी गेली एकदाची, सारखी कटकट चालू असते. मला तर या म्हातारीच्या गप्पा ऐकण्यात थोडासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. तुला आहे ना, मग तूच ऐकत जा. चल मी चालले रूममध्ये, असे म्हणत निरूपा आपल्या रूममध्ये निघून जाते. आता मात्र मीराला जरा संशय आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजीला कुणाचा फोन आला होता, अशा लांब का गेले त्या बोलायला, आणि नेमकं फोन बंद झाल्यानंतर एवढ्या घाईत निघून कुठे चाललेत आजी. नाही, नक्कीच काहीतरी आता आहे शिस्त, हे मीराला समजलेलं असतं. तर इकडे रूममध्ये आता रवी मात्र तयार झालेला असतो. त्याला आता हॉटेलवरती जायचं असतं. पण त्याच वेळेस रूममध्ये येताच बघताच तर आता इथे डायरी आणि पेन घेऊन रियाचं काहीतरी लिखाणकाम चालू असतं. तेव्हा मात्र रवी घाबरतो. अरे बापरे, वही पेन, म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ चालू आहे, मला इकडनं सटकावं लागतं. रवी आता रूममधनं बाहेर निघणार. तेच रिया म्हणू लागते, रवी स्टॉप, स्टॅच्यू तुला. आता रवी मात्र स्टॉप झालेला असतो. तेव्हा रिया आता रवीजवळ येते आणि म्हणू लागते, रवी हे बघ, आउटिंगला जाण्यासाठी मी काही पॉईंट निवडलेत, तुला कुठला आवडतंय ते बघ बरं. रवी मात्र आता स्टॅच्यू असल्यामुळे तो शांतपणे उभा असतो. तो काही रियाकडे बघायला तयार नसतो. तेव्हा रिया म्हणू लागते, रवी इकडे बघ ना. त्यावर रवी म्हणू लागतो, रिया अगं स्टॅच्यू केले ना. आता मात्र लगेच रिया म्हणू लागतो, हो सॉरी, बरं स्टॅच्यू गेलं समज, आता चल बरं बघ बरं. तेव्हा रवी म्हणू लागतो, हे बघ रिया, तू अजून पॉईंट काढ, मी संध्याकाळी बघेल, आता मला उशीर होतो, मी निघतो. तेव्हा रिया पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला कॉटवरती बसवते, बैस इकडे आणि बघ पटकन, हे बघ मी किती मस्त पॉईंट काढलेत. आता एक पॉईंट इथे रवी वाचू लागतो. अगं रिया, आपल्याला हनीमूनला नाही ग, फॅमिलीसोबत जायचं आहे आपल्याला. नाही ग, ही जागा व्यवस्थित नाही, मुंबई नाही, नाशिक नाही, ओटी नाही, असे अनेक जे काही पॉईंट असतात ना ते रवीने आता कॅन्सल केलेले असतात. तिकडे नाही फॅमिलीसोबत आपण जाऊ शकत ग. तेव्हा रियाला राग येतो, जाऊ दे रवी, तू ना एक नंबर बोरिंग आहे, मी एवढे पॉईंट काढले, तुला एकही पटत नाही आणि तू स्वतः तर काही करत नाही, जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा रवी लागतो, रिया हे बघ, आपल्याला फॅमिलीला घेऊन जायचं आहे की नाही, मग महाबळेश्वर ओटी या असल्या ठिकाणी आपण नाही नेऊ शकत ग त्यांना दगदग होईल की नाही. त्यामुळे आपण असा पॉईंट काढूया ज्यामुळे फॅमिलीलाही त्रास होणार नाही आणि आपणही मस्त एन्जॉय करू, चालेल. तेव्हा रिया म्हणू लागते, पण कधी, अरे यार तू तर काही करतच नाही. तेव्हा रवी म्हणू लागतो, हे बघ मी पण काही पॉईंट काढतो, तू पण काढ, आपण ते घरच्यांसमोर शेअर करूया, त्यांना जो आवडेल तिकडे जाऊया, चालेल. तेव्हा रिया म्हणू लागते, बरं ठीक आहे, पण लवकरात लवकर कर. त्यावर आता रवी घरातनं निघालेला असतो. तर इकडे आजी आता दबक्या पावलांनी हॉलमध्ये येतात. आता हॉलमध्ये कोणीच नाही आहे हे बघून आता धावतच आजी घरातनं बाहेर पडलेली असते. तेवढ्यात आता हॉलमध्ये मीरा येते. मीराचं मात्र आजीवरती लक्षच असतं. मीरा पटकन आपली पर्स हातात घेते. नक्कीच आजींना यांच्या नातवाचाच फोन आलेला दिसतोय. आजींची एवढी गडबड लगबग चाक चालू आहे ना, हे बघावंच लागेल, असे म्हणत आता मीरा ही लगेच आजीच्या पाठोपाठ घरातनं बाहेर पडणार. तेच हॉलमध्ये निरूपा येते. थांब गं फुलवाली, कुठे चाललीस तू.
आता मीरा मात्र थबकते आणि सासूबाईकडे बघू लागते. काय झालंय सासूबाई, बोला ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, कुठे चालली हुंदडायला? हे बघ, संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर. मसुरा कर आज संध्याकाळी. चल बरं, वाटण तयार करायला घे. आणि हो, देविका बाजारात जाणारे सामान खरेदी करण्यासाठी. घरात काय कमी जास्त असेल ते सगळं काही तिला लिहून दे, म्हणजे ती घेऊन येईल. चालेल ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई मी समजा काही ठीक करते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी अगदी वेळेत स्वयंपाक करून घेईल. पण आता ना माझी एक महत्त्वाची ऑर्डर आली हो, मला ती देऊन यायची. त्यामुळे प्लीज सासूबाई मला निघावं लागेल. असे म्हणत आता घाईघाईतच लगेच निरुपाचं काही न ऐकता मीरा घरातनं बाहेर पडलेली असते. निरुपाला राग येतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, माझं न ऐकता निघून गेली. ही ना जरा जास्त डोक्यावरती चढायला लागली. हिचे ना पंख छाटावे लागतील. हिला ना जरा वटणीवरती आणावंच लागतंय. पण कसं आणणार? घरात तर म्हातारी आली ना, ही म्हातारीच माझी वाट लावते. मी काय हिला वटणीवरती आणणार? असे म्हणत आता निरुपा आतमध्ये निघून जाते. तर इकडे आता पंकज आणि तो भिकारी एका घरासमोर येऊन उभे असतात. तेव्हा लगेच पंकज पटकन बेल वाजवणार. त्याच वेळेस तो भिकारी म्हणू लागतो, थांब, स्टॉप, बेल दाबायची नाही. तेव्हा पंकज लागतो, पण त्यांना कसं कळणार बाहेर भिकारी आलेत? बेल वाजवल्यावरच ते बाहेर येतील ना दरवाजे उघडायला. त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, नाही, बेलही वाजवायची नाही आणि दरवाजाही वाजवायचा नाही. हे बघ, त्यांच्या घरच्यांच्या नावाने बोंबलायला सुरुवात करायची. ए ग माय, दे ग माय. तेव्हा ते पटकन दरवाजा उघडतात आणि भीक देतात. चालेल? तेव्हा पंकज लागतो, चालेल चालेल. त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, मग तुम्हाला फॉलो कर, चल पटकन. आता तो भिकारी ओरडू लागतो, ए माय, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, तुझ्या घरघरात भरभराट होईल. ए माय, दे ना ग भीक. असे आता जोरजोरात पंकज आणि तो भिकारी ओरडू लागतो. तेवढ्यात आता लगेच हा आवाज ऐकून एक बाई घरातनं बाहेर येते आणि दरवाजा उघडून बघते तर 2 भिकारी. तेव्हा आता लगेच पंकज असा कटोरा त्या माईसमोर धरतो आणि मला लागतो, एक्सक्यूज मी प्लीज, मला थोडीशी भीक द्या ना. आता मात्र समोरचा भिकारी या पंकजकडे बघूच लागतो. तर इकडे सत्याला मात्र असलं कसलं जोराचं हसू येत असतं. खाल्ली या फुसक्याने, इकडे बी माती खाल्ली. फुसक्या, इथे तुझ्या डिगऱ्या दाखव आणि भीक मिळव. असे म्हणत सत्या आता जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस आता त्या बाईला धक्का बसतो. एवढा इंग्लिश मारतोय आणि भीक मागतोय, लाज नाही वाटत त्याला? तेव्हा लगेच आता तो भिकारी पटकन पंकजच्या पायावरती पाय देतो. ए माय, ए माय असं म्हणू लागतो. तेव्हा पंकज लागतो, ए माय, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही ग, दे ना ग प्लीज, भीक दे ना. आता मात्र त्या बाईला पंकजचा खूपच राग येतो. एवढा शिकले सवरलेला दिसतो, इंग्लिश मारतोय आणि भीक मागतोय, चाल निघ इकडनं. असे म्हणत आता जो बाजूचा भिकारी असतो ना, त्याच्या ताटात आता त्या बाईने 10 रुपये टाकलेले असतात. पण पंकजला मात्र काही न देता पंकजच्या तोंडावरती जोरात दरवाजा लावलेला असतो. आता मात्र सत्याला जोरजोरात हसू येतो. तेव्हा सत्य लागतो, फुसक्या, तुझं नशीब लयच फुटकंय बाबा. अरे तुला कोणी भीक द्यायला सुद्धा तयार नाहीये. अरे बापरे, कसला भिकारी आहे तू. असे म्हणत आता सत्य आणखीनच हसू लागतो. त्याच वेळेस पंकज लागतो, मला भीक नाही दिली, मला नाही दिली भीक. अरे देवा, हे काय होतंय माझ्यासोबत. त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, ए मूर्खा, एवढं इंग्लिश बोलायला जणू काही तू एखाद्या ऑफिसमध्ये आलाय का? अरे अशाने कोण देईल तुला भीक? हे बघ, नीट काम करायचा, नाहीतर माझ्यासोबत काम करू नको. हे बघ, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला, मी सांगतोय तसंच करावं लागेल तर तुला भीक मिळेल, कळलंय ना आता? तेव्हा पंकज लागतो, बरं ठीक आहे, आता काय करायचंय? तेव्हा तो भिकारी मी लागतो, चल माझ्या मागे, आता पुढे जाऊया आपण. त्याच वेळेस आता इकडे आजीचा पाठलाग करत मीरा मात्र बाहेर आलेली असते. आजी एवढ्या लगबगीने कुठे चालल्यात? नक्की आजींना कुणाचा फोन आला होता? आजी आणि नातवंडामध्ये काय शिजतोय? असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. मीरा आता आजीचा पाठलाग करत असताना सत्याला कॉल करते. आता मात्र धूमकेतूचा फोन आलेला बघताच सत्या गडबडतो. अरे बापरे, धूमकेतूला काही डाऊट तर आला नाही ना? असे म्हणत सत्या फोन उचलतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो कुठे आहात तुम्ही? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं मी लय लांब आलोय, काय काम होतं तुझं? तेव्हा मीरा म्हणू लागते, लांब कुठे ते सांगा, उगाच काहीतरी सांगू नका. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, मी लयच लांब भाडं घेऊन आलोय, कशासाठी फोन केलाय? तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच तुम्ही भाडं घेऊन गेलात का?
नाही, मला हॉर्न वाजून दाखवा बरं गाडीचा. आता मात्र सत्या लगेच फोन बाजूला घेतो. धूमकेतूचं काय चालू आहे? आता गाडी तर माझ्याजवळ नाही आहे, हॉर्न कुठनं वाजणार मी? काय बोलते ही धूमकेतूंना काही कळत नाही बाबा. आता काय करू मी? तेव्हा सत्या मला लागतो, धूमकेतू येतोय का हॉर्नचा आवाज? अगं लय ट्रॉफिक आहे इकडे, आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलोय, मी तुला नंतर करतो हा, असे म्हणत आता हॅलो हॅलो करत जणू काही आवाजच येत नाही असे दाखवत आता सत्याने फोन कट केलेला असतो. त्याच वेळेस आता हॅलो हॅलो करत असणाऱ्या मीराला आजी कुठे गेली हे काही दिसत नाही. मीरा आता आजूबाजूला इकडे तिकडे शोधू लागते. त्याच वेळेस आता इथे पंकज मात्र त्या भिकाऱ्याला सांगत असतो, तुम्हाला सांगतो माझ्याकडे इतक्या कशा डिग्र्या आहे ना, एका डिग्री मागे असं महत्त्वाचं काहीतरी आहे. ते जर तुम्ही ऐकलं ना तर तुमच्या डोळ्यातनं असे अश्रू येतील, अश्रू. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, हो तुझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहे, मग भीक मागायला कशाला आला तू? त्यावर पंकज म्हणू लागतो, मला करोडपती व्हायचे ना, मला आज एकदा का हे 14 घरी भीक मागितलं ना की मी करोडपती होणार आणि मग मी डायरेक्ट कॅनडाला जाणार आणि मग माझी लाईफ सेटल होणार आणि माझ्याकडे पैसाच पैसा असणार. यस. त्याच वेळेस तो भिकारी लागते, गप्पा बाईस, तुझ्या फालतू गप्पा उगाच मला सांगू नको. सत्याला मात्र जोराचं हसू येत असतं. तेव्हा पंकज लागतो, सॉरी सर, आता कुठे भीक मागायची सांगा ना. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागतो, तुला जमणार आहे का? भीक तरी दिली का त्या मायने? हे बघ, नीट व्यवस्थित बोलायचं आणि नीट बनायचं. चल आता आपण अजून एका घरी जाऊ, तिकडे ट्रायल घेऊ. आता तुझी वेळा, तुला भीक मागायची. तेवढ्याच समोरनं आता देविका येत असते. आता मात्र देविका येताना बघताच सत्याला धक्का बसतो, कारण इकडच्या बाजूने पंकज आणि तो भिकारी येत असतो आणि तिकडच्या बाजूने देविका. अरे बापरे, सत्याला कसला आनंद झालेला असतो. तेव्हा सत्या मला लागतो, लाली पावडर. अरे बापरे, ते म्हणतात ना देव देतो 2 डोळे आणि आपण मागतो 1 डोळा, अशी गंमत असते ना काय ती, तसलं झालं इकडे. अरे बापरे, या लाली पावडर समोर आता या हिरोगिरी दाखवणाऱ्या पुसक्याची स्टाईलमध्ये भिकारी बनून एंट्री होणार. काय मज्जा येणार ना. खरंच आता सत्याला कसला भारी आनंद झालेला असतो. तर इकडे देविका विचार करत चाललेली असते, अशाच मला ऑर्डरी घ्याव्या लागतील, तेव्हा कुठे माझ्याकडे जरा पैसे येतील. या पंकजचं ना काही खरं नाही, तो काही करेल असं वाटत नाही, एक नंबरचा फालतू पंकज आहे, असा विचार करतच आता देविका चाललेली असते. त्याच वेळेस आता समोरनं पंकज आणि तो भिकारी येत असतो. तेवढ्यात आता देविका आणि त्यांची समोरासमोर भेट होणार. तेच आता देविका एका घराजवळ वळालेली असते. आता मात्र सत्या डोक्याला हात लावतो, शेट, हे काय होऊन बसलं? ही देविका इकडे काय करते आणि त्या घरात कशाला गेली ती? कुणाचं घर असेल? असे म्हणत आता सत्या फुसक्या आणि भिकाऱ्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस पंकज आता त्या भिकाऱ्याला म्हणू लागतो, आता मी तुम्हाला चॅलेंजेस देतो, नाही या घरात मी तुम्हाला भीक मागून दाखवली ना तर नावाचा पंकज नाही आहे. चला आता कुठे जायचं आहे? तेव्हा आता देविका ज्या घरात गेलेली असते ना त्या घराकडे तो भिकारी बोट करतो आणि म्हणू लागतो, चल रे चल, आता तुझी वेळ सुरू होती, आता मी पण बघतो तुला भीक मागता येते की नाही. आता दोघेही त्या दरवाजासमोर येऊन उभे राहतात. आता मात्र इकडे आतमध्ये देविकाचं मेनिक्युअर पेडिक्युअर चालू असतं. दोघींच्या गप्पाही छान रंगलेल्या असतात. त्याच वेळेस दरवाजात पंकज ओरडू लागतो, ए माय, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, ए माय मला भीक दे ना माय, तुझ्या लेकरा बाळांचं भलं होईल माय, असे आता पंकज जोरजोरात ओरडू लागतो. आता मात्र देविकाने या फुसक्या पंकजचा आवाज ओळखलेला असतो. तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते, हा आवाज मला ओळखीचा का वाटतोय? हा आवाज पंकजचा आहे का? नाही, असाच आवाज सेम पंकजचा आहे. खरंच पंकज भीक मागत असेल का? नाही, असं नाही होऊ शकत. काय भानगड ही? तेवढ्यात लगेच आता जोरात दोनही भिकारी म्हणजे पंकज आणि तो दुसरा भिकारी ओरडू लागतात, ए माय, भीक दे ना माय. तेवढ्यात लगेच आता देविकाला तिची मैत्री म्हणू लागते, देविका, या भिकाऱ्यांना ना एकदाची भीक देऊन येते, किती ओरडतायत ना, आलेच मी, असे म्हणत आता ती पटकन दरवाजा उघडते. त्याच वेळेस आता समोर असणारा पंकज पटकन आता भिकाऱ्याच्या बाजूला जाऊन त्याच्या गाठोड्यामागे लपून बसतो आणि त्याच्या गाठोड्यातनं एक टावेल काढतो आणि तो आपल्या तोंडाला गुंडाळून घेतो आणि ओरडू लागतो, माय भीक दे ना. आता मात्र हा भिकारी या पुसक्या पंकजकडे बघू लागतो, हा असा का लपलाय? तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, ही तर एकेकाळी माझ्या ऑफिसमधली कलीग होती, हिने जर मला ओळखलं आणि मी भीक मागतो हे कळलं तर? नाही, काय टेटस राहील माझं.
असे म्हणत आता पंकज मात्र लपून छपून भीक मागत असतो. त्याच वेळेस आता तो ओरडू लागतो, ए माय, मला भीक दे ना माय. आता देविकाला मात्र हा 100% आवाज पंकजचा आहे याचा डाऊट आलेला असतो. तेवढ्यात आता देविका म्हणू लागते, नाही नाही नाही, हा खरंच पंकज आहे का, हे मला बघावं लागेल. असे म्हणत आता दबक्या पावलांनी देविका मात्र दरवाजाजवळ आलेली असते. त्याच वेळेस आता तिची मैत्रीण पंकजच्या त्या भांड्यात 10 रुपये ठेवते. पंकजला कसला भारी आनंद झालेला असतो, कारण त्याला भीक मिळालेली असते ना. पंकज आता आनंदाच्या भरात उड्या मारतच तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता दुसरा भिकारी दरवाजात असतो. देविका बाहेर येऊन बघते तर पंकज नसून दुसराच भिकारी तिला दिसू लागतो. तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते, मला वाटलंच होतं पंकज नसेल. आवाज जरी सेम आला असला तरी पंकज एवढ्या खालच्या थराला नाही जाऊ शकत. असे म्हणत आता दोघेही दरवाजा बंद करून घेतात. सत्याला मात्र राग येतो. शेट, आत्ता या लाली पावडर समोर या फुसक्याचं सत्य येणार होतं. हा सत्यवान फुसक्या कसा भीक मागतोय हे चांगलंच कळलं असतं ना या लाली पावडरला. पण नाही, पण जाऊ दे, आत्ताची वेळ जरी निघून गेली असले ना तरी हा सत्या या लाली पावडर समोर तिच्या या फुसक्याचं रूप आणणार म्हणजे आणणार. त्यासाठी या सत्याला काय बी करावं लागलं तरी चालेल. असे म्हणत आता सत्या मात्र या फुसक्याच्या मागावरच असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता भीक मागून सगळी काही जमापुंजी झालेली असते. दोघेही भिकारी आता एका ठिकाणी उभे असतात. तेवढ्यात आता मीरा तिकडे आलेली असते. आता मीरा आलेली बघताच पंकज पटकन आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस तो भिकारी त्याला विचारू लागतो, काय रे, अरे किती साचले तुझे, अरे दाखव ना, तू मला काहीतरी कमिशन देणार आहे ना, बघ बरं मोज पटकन किती साचलेत. सत्या मात्र डोकावून दोघांकडे बघत असतो. आता मात्र धूमकेतूने जर या फुसक्या पंकजला बघितलं तर आपलंही काही खरं नाही याची भीती आता सत्याला वाटू लागते. त्याच वेळेस पंकज मात्र गप्प असतो. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, अरे बोल ना, अरे तुझं तोंड जडलं की काय, अरे ए माय माय करू करू तोंडातनं आवाज निघाले का काय, अरे बोल ना. तेव्हा मात्र आता मीरा थोडीशी बाजूला जाते. त्याच वेळेस ओरडतच पंकज म्हणू लागतो, अरे जरा गप्प बैस ना रे. आता पंकजचा हा आवाज ऐकताच मीरा पाठीमागे वळून बघते आणि पंकजचा टॉवेल जो झाकून ठेवलेला असतो ना चेहरा, तो ओढू लागते. आता मात्र तो टॉवेल ओढताच मीराने पंकजला बघितलेलं असतं. आता या भिकाऱ्या पंकजचं सत्य निरूपासमोर देविकासमोर कसं येणार हे आपण लवकरच बघूया. आणि सत्या मात्र या भिकाऱ्या पंकजची कशी मजा घेणार हे आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.